नमस्कार, मी किरण आणि माझ्या किरण's रसोई या आपल्या हक्काच्या चॅनेलमध्ये आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत एकदम ढाबा स्टाईल चविष्ट आणि क्रीमी पालक पनीर। अगदी सोप्या पद्धतीने आणि घरच्या घरी उपलब्ध असणाऱ्या साहित्यामध्ये आपण ही रेसिपी बनवणार आहोत। तर चला वेळ न घालवता सुरुवात करूया आपल्या ढाबा स्टाईल पालक पनीरची। सर्वात आधी एक जुडी ताजा पालक घ्या आणि तो 2 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्या। आता पातेल्यात पाणी गरम करून त्यामध्ये पालक टाका आणि साधारण 2 मिनिट उकळून घ्या। त्यानंतर एका बाउलमध्ये थंड पाणी घेऊन त्यात हा पालक टाका। यामुळे पालकाचा सुंदर हिरवा रंग टिकून राहतो। आता पालक मिक्सरच्या भांड्यात घ्या। त्यामध्ये 4 हिरव्या मिरच्या आणि थोडीशी कोथिंबीर टाका आणि बारीक पेस्ट करून घ्या। कोथिंबीर टाकल्यामुळे पालकाचा हिरवा रंग छान टिकतो आणि भाजीची चवही आणखीन खुलते। आता मिक्सरमध्ये 7 ते 8 लसूण पाकळ्या आणि आल्याचा एक छोटा तुकडा घेऊन त्याची बारीक पेस्ट करून घ्या। आता गॅसवर पॅन ठेवून त्यामध्ये 2 चमचे तेल आणि 2 चमचे साजूक तूप घाला। तेल आणि तूप गरम झाल्यावर त्यात जिरे, दालचिनीचे 2 तुकडे, 4 लवंगा आणि 2 तमालपत्र घाला। आता त्यात एक मोठा बारीक चिरलेला कांदा घाला आणि कांदा छान सोनेरी रंगाचा होईपर्यंत परतून घ्या। कांदा सोनेरी झाला की त्यात एक बारीक चिरलेला टोमॅटो घाला। झाकण ठेवून टोमॅटो मऊ होईपर्यंत चांगला शिजवून घ्या। टोमॅटो छान शिजल्यानंतर आणि मसाल्यातून तेल सुटू लागल्यावर त्यात 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धने पावडर, 1 चमचा जिरे पावडर, 1 चमचा कसुरी मेथी, चवीनुसार मीठ आणि 1 चमचा हळद घाला। सगळे मसाले छान मिक्स करून घ्या। आता यामध्ये तयार केलेली पालकाची हिरवीगार पेस्ट घाला आणि मसाल्यासोबत चांगली मिक्स करा। 2 मिनिटे झाकण ठेवून पालकाला छान शिजू द्या। आता यात 3 चमचे दही घालून चांगले मिक्स करा आणि शेवटी पनीरचे तुकडे घालून हलक्या हाताने ढवळून घ्या। वरून 2 मोठे चमचे बटर घाला। बस तयार आहे आपलं ढाबा स्टाईल क्रीमी आणि चविष्ट पालक पनीर। एका बाउलमध्ये काढा आणि गरमागरम रोटी, नान किंवा पराठ्यासोबत सर्व्ह करा। अशा पद्धतीने पालक पनीर बनवलं तर त्याची चव अगदी ढाब्यावर मिळणाऱ्या पालक पनीर सारखी लागते। एकदा नक्की करून पहा, तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडेल। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच स्वादिष्ट रेसिपीसाठी चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका।